You just see that chart in your textbook. So this is third part of here, that structure of public finance. What is meant by debt, that you know. You will learn it in accountancy also. So debt is the amount which is payable by the person to another person, or debt it is mean that the amount payable to others. It is in the form of loans. So here that is debt. आता तुम्ही पब्लिक डेप्ट म्हणजे काय हे समजावून घ्यायच्या अगोदर टेक्स्टबुकमध्ये जो चार्ट दिलेला आहे तो चार्ट तुम्ही तिथे स्टडी करायचा आहे. त्या चार्टमध्ये आपण दोन पॉईंट बघितलेत, पब्लिक एक्सपेंडिचर आणि पब्लिक रेव्हेन्यू. आता पब्लिक डेप्ट हा तिसरा पॉईंट आहे त्या स्ट्रक्चरचा. तर ते पब्लिक डेप्ट ह्याच्यामध्ये आपण लर्न करणार आहोत, त्याचं मिनिंग आहे आणि त्याचे परत इथे टाईप्स आहेत डेप्टचे. तर पब्लिक डेप्ट याचा आता डेप्ट हे असं तुम्हाला माहिती आहे, अकाउंटमध्ये आपण शिकलेलो आहोत. जे अमाऊंट आपण दुसऱ्याला द्यायला लागतो तर आपण डेप्ट असं म्हणतो. सो गव्हर्नमेंट ऑल्सो नीड्स टू रेज लोन्स. तुम्हाला माहिती आहे आता गव्हर्नमेंटला एक पब्लिक एक्सपेंडिचर पण असतो आणि ह्या पब्लिक एक्सपेंडिचर हा त्याच्या इन्कमपेक्षा नेहमी जास्त असतो. त्यामुळं पब्लिक डेप्ट ही कॉमन ॲक्टिव्हिटी ऑफ गव्हर्नमेंट आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ऑल्सो नीड्स टू रेज लोन्स. का गव्हर्नमेंटला लोन काढावं लागतं, का डेप्ट का क्रिएट करावं लागतं, तर जेव्हा जेव्हा तो समाजासाठी गव्हर्नमेंट खर्च करत असतं किंवा सोसायटीसाठी गव्हर्नमेंटचा खर्च खूप आहे आणि त्यामुळे गव्हर्नमेंटचे इन्कम इज व्हेरी लो इन इंडिया. कारण बरेचसे लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत, त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स मिळत नाही. आणि बिझनेस बघाल तर ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज बिझनेसची पण तीच परिस्थिती आहे. त्यामुळं पब्लिक रेव्हेन्यू पाहिजे तसा इथे कलेक्ट होत नाही. त्यामुळे त्याचे इन्कम कमी आहे आणि ते लोकांसाठी केले जाणारे एक्सपेंडिचर जास्त आहे. म्हणून आपल्याला इथं हे पब्लिक गव्हर्नमेंटला नीड्स टू रेज द लोन्स. त्याच्यानंतर बघा आता what are the types of public debt. So first is internal debt and another here it is external debt. तर इंटरनल डेप्ट म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट जेव्हा विदिन द कंट्री बॉरो करतो मनी तर त्याला आपण काय म्हणतो इंटरनल डेप्ट. म्हणजे विदिन द कंट्री त्याला कोण देऊ शकतो, सेंट्रल बँक आहे. RBIचे तर फंक्शन्स आपण बघितलेत किंवा बघणार आहोत. तर सेंट्रल बँक ही प्रत्येक कंट्रीला असते. तर ती सेंट्रल बँक नेहमी गव्हर्नमेंटला असिस्ट करत असते, गव्हर्नमेंटला हेल्प करत असते. तर त्याच्याकडून कधी कधी लोन घेतलं जातं. तर इंटरनल जे असतात म्हणजे कंट्रीजमध्ये काय म्हणजे मोठ्या मोठ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात. म्हणजे आता बजाजचे फिनजर्व आहे, त्याच्यानंतर टाटाचे पण आहेत. ज्या मोठ्या मोठ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याकडनं किंवा मोठे मोठे बिझनेसेस आहेत त्यांच्याकडनं गव्हर्नमेंट नेहमी लोन घेत असतं आणि ते लोनचा उपयोग ते पब्लिक एक्सपेंडिचर करण्याकरता करतात. त्याला आपण इंटरनल डेप्ट असे म्हणतो. Second is external debt. When government borrows from foreign governments, foreign banks or institutions and international organization, it is called as external debt. As the name indicates, external debt म्हणजे कंट्रीच्या बाहेरून घेतलेले जे डेप्ट आहे त्याला आपण एक्सटर्नल डेप्ट म्हणतो. कंट्रीमध्ये जे घेतलेले डेप्ट आहे त्याला आपण इंटरनल डेप्ट म्हणतो. मग कंट्री बाहेरून कोण त्यांना प्रोव्हाइड करतं डेप्ट, कुणाकडनं गव्हर्नमेंट डेप्ट घेतं, तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहे. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे. नेहमी मी तुम्हाला सांगत असते ही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे काय, तर ही नेहमी इंटरनॅशनल लेवलवर काम करते आणि त्याच्यामध्ये त्यांना जे कंट्रीजना हेल्प पाहिजे असे फिनान्शियल हेल्प करते. व त्याचे कॉन्ट्रीब्युटर्स किंवा त्याचे जे शेअर होल्डर्स किंवा त्याचे जे डिरेक्टर्स जे आहे ते सगळं ऑल ओव्हर वर्ल्डमधले असतात. तसंच वर्ल्ड बँक आहे. म्हणजे वर्ल्ड बँकमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंट्रीज आहेत त्याचे अकाउंट होल्डर्स आहेत आणि त्यांच्याकडून ते ज्यांच्याकडून पैसे गोळा करते आणि काही लोकांच्याकडे गोळा करते. काही लोकांना तर नीडमध्ये आपण जसे कमर्शियल बँक आपण करतो तसंच आहे ते. तर ते बँकिंग बिझनेस करते ही वर्ल्ड बँक सुद्धा. सो जसे आपण कमर्शियल बँकेचे कस्टमर असतो तसे सगळ्या कंट्रीज हे त्या वर्ल्ड बँकचे कस्टमर्स असतात. तर अशा ज्या इंटरनॅशनल लेवलवरचे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याकडून जे डेप्ट घेतले जाते त्याला आपण एक्सटर्नल डेप्ट असं म्हणू शकतो. सो दिस इज पब्लिक डेप्ट. हा आपल्या चार्टमधला थर्ड पॉईंट झाला. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा
आता इथं इंटरनल डेप्ट आणि एक्सटर्नल डेप्टचं डिस्टिंग्विश तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. हे जर डिस्टिंग्विश केलं तयार तरी इंटरनल डेप्ट आणि एक्सटर्नल डेप्टची आयडिया तुम्हाला येईल. सो इंटरनल डेप्ट रेज विदिन द कंट्री, हिअर रेज्ड आउटसाइड द इकॉनॉमी. It is voluntary or compulsory, but it is always voluntary. Internal debt, here it is use of domestic currency, and external debt use of foreign currency. बेसिक डिफरन्स कळला ना तुम्हाला की हे बाकीचे पॉईंट सहजासहजी कळतात. इथे लेस कॉम्प्लेक्स फॉर मॅनेजमेंट, इथे मोर कॉम्प्लेक्स फॉर मॅनेजमेंट. आता बघा, विदिन द इकॉनॉमी म्हणजे कंट्रीमध्ये इंटरनल हा शब्दच तुम्हाला सांगतो की विदिन द कंट्री. एक्सटर्नल हा वर्डच तुम्हाला सूचित करतो की आउटसाइड द इकॉनॉमी. आणि इंटरनलमध्ये व्हॉलंटरी का कंपल्सरी असतं आणि एक्सटर्नलमध्ये व्हॉलंटरी, पूर्ण व्हॉलंटरी. कारण बाहेरच्या कंट्रीज आपल्याला कशाला कंपल्सरी करतील ना, आपल्याला पाहिजे असेल तरच आपण त्यांच्याकडे जाणार. इथे डोमेस्टिक करन्सी म्हणजे रुपीजमध्ये आपण डेप्ट घेतो गव्हर्नमेंट, आणि तो फॉरेन करन्सी मध्ये डेप्ट घेऊन ती कन्वर्ट करून मग पब्लिक एक्सपेंडिचरला वापरली जाते. त्याच्यानंतर हे लेस कॉम्प्लेक्स आहे. इंटरनली आपण कधी पण ॲडजस्ट करतो. बघा आता नेहमी असतं बघा, कॉलेजमध्ये ॲडजस्टमेंट करायला तुम्हाला सोपं जातं, किंवा घरामध्ये ॲडजस्टमेंट करणं सोपं जातं. हे बाहेरच्या फॅमिलीचे असेल तर ते कॉम्प्लेक्स निर्माण होतं तिथं. तसंच आहे हे एक्सटर्नल. आता तुमच्या जवळचे जर फ्रेंड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स कमी असतो, त्या फ्रेंडला मॅनेज करणं सोपं जातं. पण हे जर लांबचे फ्रेंड्स असतील तर तुम्हाला त्याचा कॉम्प्लेक्स येतो काही ॲडजस्टमेंट करायचे म्हटलं तर. तसंच आहे आपल्या देशातल्या देशात आपण इझिली मॅनेज करू शकतो सगळ्या गोष्टी, पण बाहेरच्या देशातनं करायचं म्हणजे त्यांचे रूल्स वगैरे फॉलो करावे लागतात, आणि त्याचे रूल्स वगैरे फॉलो केल्यानंतरच आपल्याला ते त्यांच्या कॅटेगरीमध्ये जर आपण बसत असू तरच ते आपल्याला केलं जातं, तर मिळतं लोन, असं आहे. तर ते दॅट इज इंटरनल डेप्ट अँड एक्सटर्नल डेप्ट. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा फिस्कल पॉलिसी. तर हा स्ट्रक्चर ऑफ पब्लिक फिनान्स हा पुढचा पॉईंट आहे. म्हणजे आता आपण काय काय पाहिलं, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक डेप्ट, हे 3 पॉईंट पाहिले, आणि चौथा आहे फिस्कल पॉलिसी. So here what is meant by fiscal policy? Actually fiscal policy is meant as financial policy. म्हणजे policy which is determined or implemented by the government for the country. So here that is financial policy. It is called as fiscal policy. So fiscal policy is the means by which government adjusts its spending levels and tax rates to monitor and influence the nation's economy. म्हणजे काय बघा आता इथं स्पेंडिंग लेवल्स अँड टॅक्स रेट्स. म्हणजे आता गव्हर्नमेंटला जे इन्कम येतं ते कसं, पब्लिक रेव्हेन्यू कसा गोळा होतो ते आपण बघितलं. आता तर मागच्या पॉईंटमध्ये आपण पब्लिक रेव्हेन्यू कुठल्या कुठल्या सोर्सेस, टॅक्स अँड नॉन टॅक्स सोर्सेस ते पब्लिक रेव्हेन्यू गोळा होतो किंवा त्यांचं इन्कम कलेक्ट होतं. तर ते इन्कम कलेक्ट करणं आणि एक्सपेंडिचरचं लेवल्स मेंटेन करणं, ही जी ह्याच्यासाठी जी पॉलिसी इथं डिटर्माइन केली जाते त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणू शकतो. सो इट डील्स विथ पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक डेप्ट. म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर हा कशातून मॅनेज होतो, तर पब्लिक रेव्हेन्यू आणि पब्लिक डेप्टमधनं मॅनेज होतो. मग पब्लिक रेव्हेन्यू आणि पब्लिक डेप्ट यांचं मॅनेजमेंट आणि एक्सपेंडिचरचं नेचर किंवा एक्सपेंडिचरची लेवल डिटर्माइन करणं म्हणजे फिस्कल पॉलिसी फ्रेम करणं असं आपण त्याला म्हणू शकतो. सो दॅट इज फिस्कल पॉलिसी. त्याच्यानंतर आहे बघा फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. फिस्कल पॉलिसीनंतर 5वा पॉईंट जो आहे स्ट्रक्चरचा आता 4 पॉईंट झाले, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक डेप्ट, फिस्कल पॉलिसी, आणि हा 5वा पॉईंट आहे आणि तो आहे फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. तर या फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण बजेटच्या बाबतीमध्ये आपण ते स्टडी करणार आहोत. So what is financial administration? A smooth and efficient implementation of revenue, expenditure and debt policy of the government is called as financial administration. What it consists of? Preparation and implementation of government budgets along with the overall growth of the country. म्हणजे आपले रिसीट किती आहेत, आपलं एक्सपेंडिचर किती होतोय, आणि आपलं एक्सपेंडिचर आपल्या रेव्हेन्यूमधनं जर होत नसेल तर आपण किती पब्लिक डेप्ट मॅनेज करायचं किंवा कशा पद्धतीने मॅनेज करायचं हे सगळं ठरवणं म्हणजे इथं फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन असं आपण म्हणू शकतो. सो
त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते गव्हर्नमेंट बजेट सांगितलं. गव्हर्नमेंट बजेटच्या सेंट्रल जे बजेट असतं, गव्हर्नमेंट बजेट म्हणजे सेंट्रल बजेट असं पण म्हणू शकतो. तर ते बजेटचे प्रोव्हिजन्स काय आहेत हे याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. आणि त्याच्यानंतर बजेटचे टाईप्स काय आहेत, तर हा पुढचा पार्ट ऑफ सिलेबस आहे. तर फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बजेट मोस्टली इथं फोकस केलेलं, बजेट या कॉन्सेप्टवर फोकस केलं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. तर इथं द वर्ड बजेट इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड बगेट विच मीन्स ए बॅग ऑर वॉलेट कंटेनिंग फिनान्शियल प्रपोजल्स. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वर्षी 28 फेब्रुवारीला किंवा 29 असेल तर 29 फेब्रुवारीला बजेट आपल्याला इथं जाहीर केलं जातं. म्हणजे आपले रेसिट्स किती आहेत, आपला रेव्हेन्यू किती आहे, आपलं एक्सपेंडिचर किती आहे, मग तो डेफिसिट बजेट आहे का सिम्पल बजेट आहे, ते आपण टाईप्स ऑफ बजेटमध्ये शिकणारच आहोत. त्यावेळेस मी अजून तुम्हाला सांगेन. सो व्हॉट इज मीन बाय बजेट? बजेट इज अ बॅग ऑर वॉलेट विच कंटेन्स द फिनान्शियल प्रपोजल्स बाय द गव्हर्नमेंट. So budget is financial statement showing expected receipts and proposed expenditure of the government in the coming financial year. इथे बघा, इथे काय म्हणले तरी एक्सपेक्टेड रिसिप्ट्स म्हणजे पुढील वर्षामध्ये एक्सपेक्टेड रिसिप्ट्स किती आहे आणि प्रपोज एक्सपेंडिचर किती आहे, म्हणजे एक्सपेंडिचर जो इन्कर करायचं आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि रिसिप्ट किती मिळणार आहेत आणि आपण ते कसं मॅनेज करायचं, हे सगळं त्या बजेटमध्ये असतं. मग त्याच्याप्रमाणे काही वस्तू महाग केल्या जातात, कॉस्टली केल्या जातात, काही वस्तू चीप केल्या जातात, म्हणजे रेट्स कमी केले जातात आणि ज्या हार्मफुल आहेत आपल्या हेल्थसाठी तर त्याच्यावर नेहमीच टॅक्स वाढवला जातो. तर हे सगळं आपल्याला त्या बजेटमध्ये कळतं. म्हणजे इथं रेव्हेन्यू गोळा करायच्या पद्धती आणि एक्सपेंडिचर करण्याच्या आपले लेव्हल्स हे इथं मॅनेज केले जातात त्या बजेटमध्ये. ते म्हणजे गव्हर्नमेंट बजेट. म्हणजे गव्हर्नमेंट बजेट याचा अर्थ असा होतो की फिनान्शियल प्रपोजल मेड बाय द गव्हर्नमेंट और फिनान्शियल स्टेटमेंट शोड बाय द गव्हर्नमेंट विच includes receipts as well as expected receipts as well as proposed expenditure and how we manage here that expenditure from that receipts, it is also shown in that budget. तर असं हे गव्हर्नमेंट बजेटचं ह्याचं मिनिंग आहे. त्याच्यानंतर बघा, आता सेंट्रल बजेट प्रोव्हिजन्समध्ये त्यांनी काय काय केले. सेंट्रल बजेट याचा आता गव्हर्नमेंट बजेट इथं आपण म्हणू शकतो. तर त्याचे प्रोव्हिजन्स काय काय आहेत बघा. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू बजेट येतं प्रोव्हिजन्समध्ये आणि कॅपिटल बजेट येतं. आता हे स्टडी करायच्या अगोदर तुम्ही आपल्या अकाउंटमधले रेव्हेन्यू आणि कॅपिटलचे जे कॉन्सेप्ट आहे ते थोडीशी लक्षात ठेवली तरी सुद्धा इथं तुम्हाला सोपं जाईल. आता इथं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कसं असतो की जेव्हा तुम्ही बिझनेस रन करता किंवा बिझनेस कॅरी करता तेव्हा ते बिझनेस कॅरी करताना जे आपण एक्सपेंडिचर करतो आणि जे चेंजिंग नेचरचे असतात त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. मग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पण असतात आणि रेव्हेन्यू रिसिप्ट्स पण असतात. म्हणजे आपण बिझनेस चालू ठेवताना जे रिसिप्ट्स आपल्याला मिळतात त्याला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो आणि जे आपण एक्सपेंडिचर करतो त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. साधारण तसाच अर्थ इथं त्याने मिनिंग तसंच घेतलेला आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ रेव्हेन्यू रिसिप्ट अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट. मग त्याच्यामध्ये काय येतं काय नाही ह्याचं त्यांनी यादी दिलेली आहे. रेव्हेन्यू रिसिप्ट्स आर डिवायडेड इनटू टॅक्स ॲज वेल एज नॉन टॅक्स. म्हणजे गव्हर्नमेंट हे कंटिन्युअस रिसिव्ह करत असतं टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू हा त्याचा कंटिन्युअस सोर्स असतो रिसिप्टचा. म्हणजे ते गव्हर्नमेंट रोजचा डेली जे फंक्शनिंग करतं किंवा जे त्याचा एक बिझनेस आपण इथं म्हणू शकत नाही पण सोसायटीसाठी जी ॲक्टिव्हिटी केली जाते त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला जो पैसा मिळतो म्हणजे हा चेंजिंग नेचरचा असतो तर त्याला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणू शकतो. सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॉम्प्राइजेस ऑफ इंटरेस्ट पेड ऑन गव्हर्नमेंट बॉरन्स, सबसिडीज अँड ग्रँट्स गिव्हन टू द स्टेट गव्हर्नमेंट वगैरे. म्हणजे हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झाला. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये हे गव्हर्नमेंट समजा तर स्टेट गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं लोन घेतलं असेल तर स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा ते इंटरेस्ट दिलं त्याचं तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झाला. सबसिडीज मिळतात म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंटला सबसिडी द्यावी लागते, ग्रँट घ्यावी लागतो. ते स्टेट गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना देतं किंवा काही बिझनेस ॲक्टिव्हिटीजला तुम्हाला सबसिडीज मिळतात, ग्रँट्स मिळतात. हा
कुणाचा एक्सपेंडिचर झाला तर तो स्टेट गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर झाला. तर याच पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला एक्सपेंडिचर करतं, स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला एक्सपेंडिचर करतं. तर हे जे ड्यू कोर्समध्ये म्हणजे रोजच्या रोज व्यवहारामध्ये जे काही एक्सपेंडिचर केले जातात तर त्याला तरी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणलेलं आहे. त्याला हे जर ज्या बजेटमध्ये हे रेव्हेन्यू रिसीट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात त्याला आपण रेव्हेन्यू बजेट असं म्हणतो. म्हणजे चेंजिंग स्वरूपाचे कंटिन्युअस चालणारे एक्सपेंडिचर आणि कंटिन्युअस मिळणारे रेव्हेन्यू रिसिप्ट्स हे ज्या बजेटमध्ये असतात त्याला आपण रेव्हेन्यू बजेट असं म्हणतो. त्याच्यानंतरची प्रोव्हिजन आहे कॅपिटल बजेट. कॅपिटल बजेटमध्ये साधारण कसं होतं की एक परमनंट स्वरूपाचा रिसीट त्यांना मिळतं किंवा परमनंट स्वरूपाचा एक्सपेंडिचर केला जातो. तर त्या रिसीटमध्ये कुठले कुठले रिसीट आहेत बघा. रिझर्व्ह बँकेकडनं घेतले जाणारे पैसे किंवा प्रायव्हेटायझेशन केलं तर डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ इक्विटी होल्डिंग इन पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस तर ते आहे. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस मध्ये प्रायव्हेटला तिथं त्याने परमिशन देणं कॅपिटलमध्ये, त्याच्यामध्ये आपण डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ इक्विटी होल्डिंग असं आपण म्हणू शकतो. डिसइन्व्हेस्टमेंट हे काय आपण मागच्या वर्षी शिकलेलं आहोत. डिसइन्व्हेस्टमेंट याचा अर्थ प्रायव्हेटला ओपन करणं, प्रायव्हेट पार्टिसिपेशन अलाउ करणं त्याला आपण डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो. इथं थोडं स्पेलिंग चुकलं तर तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर आहे लोन रिसीव्ड फ्रॉम फॉरेन गव्हर्नमेंट्स अँड अदर फॉरेन बॉडीज, स्टेट डिपॉझिट फंड्स अँड सच डिपॉझिट एक्सेट्रा. आता बघा फॉरेन बॉडीजकडनं तुम्हाला परमनंट फंड मिळतात म्हणजे लॉंग टर्मसाठी तुम्ही ते फंड हे टर्म घेता. असं नाही की प्रत्येक वर्षाला जाऊन तिथे फॉरेन बँकेकडनं पैसे मिळतात. एक लमसम अमाऊंट तुम्हाला दिली जाते जी तुम्ही परमनंटली वापरू शकता किंवा लॉंग टाईम करता. परमनंटली म्हणण्यापेक्षा लॉंग टाईम करता तुम्ही यूज करू शकता. त्याला तिथं आपण कॅपिटल बजेट असं म्हटलेलं आहे. त्याच्यात कॅपिटल पेमेंट्स, कॅपिटल एक्सपेंडिचर हिचं सुद्धा तसंच होतं बघा. जो एक्सपेंडिचर आपण करतो तो परमनंट होतो आणि लॉंग टर्म त्याचे बेनिफिट असतात. तर हे एक्सपेंडिचर काय आहेत तर गव्हर्नमेंटतर्फे इन्व्हेस्टमेंट केली जाते. कधी कधी स्टेट गव्हर्नमेंटला लोन दिलं जातं, कधी गव्हर्नमेंट कंपनीला लोन दिलं जातं. तर हे कॅपिटल पेमेंट्स आहेत. बिसाइड्स इट इन्क्लूड्स एक्सपेंडिचर ऑन सोशल अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट, डिफेन्स, जनरल सर्व्हिसेस. तर ह्याच्यामध्ये त्यांनी रेव्हेन्यू बजेट असू दे किंवा कॅपिटल बजेट असू दे, बजेट म्हणल्यावर रिसीट आणि पेमेंट येतच. रेव्हेन्यू बजेटमध्ये रेव्हेन्यू रिसीट येतं, रेव्हेन्यू पेमेंट येतं. कॅपिटल बजेटमध्ये कॅपिटल रिसीट येतं आणि कॅपिटल पेमेंट येतं. आणि तुमच्या बुकमध्ये ह्याच्यामध्ये काय काय येतं हे एवढंच फक्त दिलेलं आहे त्याने. सो दॅट इज प्रोव्हिजन ऑफ दॅट सेंट्रल बजेट हे आपण आता इथे कम्प्लीट केलेलं आहे. तर त्याच्यानंतर बघा आता आपण पुढच्या भागामध्ये जातो तेव्हा आपल्याला तिथं वेगवेगळ्या टाईप्स ऑफ बजेट्स इथं आपल्याला स्टडी करायचं आहे. आज तरी आपण इथं ह्याच्यानंतर आता तुमच्याकडं टाईप्स ऑफ बजेट आणि हाच फक्त पॉईंट राहिला आणि इम्पॉर्टन्स ऑफ बजेट आहे. त्याच्यामध्ये मी बघते काय एक्सक्लूड केलेलं आहे किंवा काय ड्रॉप केलेलं आहे. ते जरी ड्रॉप केलेलं असेल अगर नसेल तरी आपण स्टडी करायला काहीच हरकत नाही. फक्त एक्झामला अटेम्प्ट होताना तुम्ही ते पॉईंट स्टॉप करा, पण ॲज अ नॉलेज म्हणून तुम्हाला त्याचं आपण घेऊ शकतो इथं. आणि असं पण आता पोर्शन फक्त 2 चॅप्टर्स आहेत त्यामुळे आपण सगळं स्टडी करू. आणि तुम्ही अटेम्प्ट हे करताना किंवा जेव्हा स्टडी कराल परीक्षेसाठी जेव्हा एक्झाम ओरिएंटेड जेव्हा स्टडी कराल त्यावेळेस ते पॉईंट्स ड्रॉप करा, पण ॲज अ पॉईंट ऑफ नॉलेज तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे. So today we have completed. You just see that what is meant by public debt, its types, then what is fiscal policy, then financial administration. In that here we have studied the government budget and central budgetचे provisions काय आहेत हे आपण याच्यामध्ये रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेटमध्ये इथं आपण आता शिकलेलो आहोत. So here today we stop here. Thank you very much.